पंढरपूरमध्ये नदीच्या वाळवंटातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा आहे, तर भीमा आणि नीरा नदीचा संगम माळशिरस तालुक्यात होतो. तिथून हे पाणी भीमा नदीतून पंढरपूरकडे येतं. त्यामुळे भीमा नदीवर असणारे सर्व बंधारे पाण्याखाली गेले. पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे. तर चंद्रभागेच्या तीरावरून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी भरत नागडेंनी घेतला. भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्याने उजनी धरण जवळपास 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे उजनी धरणातून भीमेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. काल जवळपास 50,000 क्युसेक्सने पाणी भीमेच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि आज तो विसर्ग 60,000पर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून देखील नीरेच्या पात्रामध्ये जवळपास 24,000 इतका विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पंढरपूरमध्ये आपण बघतो की पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पंढरपूरचं चंद्रभागेचं पात्र हे दुतडी भरून वाहत आहे. चंद्रभागेच्या पात्रामधील असलेले भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिर आणि साधू संतांच्या समाध्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत. चंद्रभागेवरचा दगडी पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे. आपण बघतो की पंढरपूरमध्ये सगळे ही आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास 80,000 इतक्या क्युसेक्सने चंद्रभागेचं पात्र आता वाहत आहे. आणखी पाण्याची पातळी आणखी वाढलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना, नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.